हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच आहे. मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका छोट्याशा ब्लॉग मध्ये. तर आज रविवार आहे आणि नवरात्रीचा 7वा दिवस आहे. तर मी आज मिसळ बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि माझे व्हिडिओ सुद्धा बरेच दिवस आले नाहीयेत. म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ सुद्धा आपला शेअर होऊन जाईल. आता लाईट पण गेली त्यामुळे जास्त उजेड नाहीये, अंधार पडलेला आहे. आणि माझा हा जो बल्ब आहे ना, हा चार्जिंगचा बल्ब आहे. आणि हॉलमध्ये सुद्धा लावलेला आहे असाच एक बल्ब, आणि किचनमध्ये लावलेला आहे. आणि इथं बघा कशा अभ्यासाला बसलेली आहे. बाहेर हॉलमध्ये आहे उजेड, फक्त बेडरूममध्ये नाही आहे. बाहेर तुम्हाला दाखवते बघा, लाईट पण गेलेली आहे, सगळीकडे अंधार झालाय. आणि ती समोरची खिडकी दिसते ना, ती माझीच आहे, त्यांच्या काचेमधून दिसतं तसं. आणि बाकी सगळीकडे अंधार अंधारच आहे. मी तर अंधार पडलेला आहे. आणि मी आज असंच व्हिडिओ बनवणार आहे, नॉट एडिटिंग वगैरे काही करणार नाही, कारण वेळ सुद्धा मिळत नाही मग व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मी मग अशी गेले होते बाजारात, थोडेसे पाव घेऊन आले, 4 लादी घेऊन आले, कोथिंबीर आणली. आज रविवार होता, पण रविवारची सुद्धा आज इतका पाऊस होता. कालपासून जो पाऊस होता तो दुपारपर्यंत 5 वाजेपर्यंत पाऊसच होता. आता जरा कुठे शांत झालं तेव्हा मग मी जाऊन घेऊन आले. आणि थोडेसे भाजीपाला पण घेऊन आले, बटाटे, लसूण नव्हतं, लसूण, भेंडी, हिरव्या मिरच्या, मटकी. आणि माझं अचानक मिसळचं ठरलं, त्यामुळं मग मी मटकी घेऊन आलेली आहे. 10 रुपयाची मटकी बास होते मिसळ करण्यासाठी. आणि फरसाण होतं, यांनी आहोनी चांगले फरसाण आणले होते ना. आधी मी हे सगळं नीटनेटकं करून ठेवून घेणार आहे. बटाटे आहे, बटाटे ठेवून देते टोपलीमध्ये. हे लसूण आहे. रविवार म्हटलं कसं सगळी गडबड असते कामाची. त्यात एक त्रास, दिवसभर पाऊस होता. आणि आता नेमकी लाईट गेली, तो उजेड पण नाही, अंधार पडला नुसता. त्यामुळे भाजीचं काय आज नियोजन बसलंच नाही, भाज्या वेळेत आणलं नाही, त्यामुळं काही भाज्या सुद्धा राहिल्या नव्हत्या फ्रीजमध्ये. आणि ह्या मिरच्या आणल्यात अशा लांब लांब तळण्यासाठी किंवा खरडा करण्यासाठी. कमी तिखट असतात ह्या मिरच्या. हे सगळं मी आता एका प्लेटमध्ये ठेवणार आहे. नंतर ते भाजी तयार झाली का मग साफ करून ठेवेल. जास्त काही घेऊन नाही आले, फक्त भेंडी आणि मटकीच आणली, बटाटे, लसूण, कोथिंबीर. आणि आता इथे मी कोथिंबीर पण निवडून घेणार आहे, म्हणजे एकदमच स्वच्छ करून झाले का पुढच्या कामाला मोकळे. एक तर दांड्याचा नवरात्रीचा दिवस आहे आणि एवढा पाऊस आहे ना की नवरात्रीत पण खेळायला जाता येत नाही बाहेर. आता ही मी कोथिंबीर साफ करून ठेवणार आहे. आणि आता मी कुकरमध्ये ही मटकी टाकणार आहे शिजायला. एक शिट्टी घेऊन घेणार त्याची.
तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो चिरून मसाल्याची फोडणी तयार करून घेईल. इथे मी आता मटकीमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. पाणी टाकले आणि झाकण लावून कुकरला लावून घेणार आहे. कुकर गॅसवर ठेवून घेणार आहे. तोपर्यंत इथे कांदा टोमॅटो पण चिरून घेणार आहे. आणि मध्यंतरी आजारी होते ना, तर त्याच्यामुळे मला व्हिडिओ पण अपलोड करता आले नाही. आणि मुलांची पण आता नवरात्रीमध्ये एक्झाम चालू असते आणि नवरात्रीची गडबड आणि माझे काही पेंडिंग कामं पण होते. ब्लाऊज वगैरे शिवणे बाकी होते, तर ते पण मी 4-5 ब्लाऊज वगैरे शिवून घेतले आहेत. अजून पण काही ब्लाऊज आहेत जे कटिंग करून शिवायचे बाकी आहेत. तर इथे मी कांदा टोमॅटो चिरून भाजून घेतलं आहे तेलामध्ये. आणि थोडंसं खोबरं माझ्याकडे नव्हतं, तर मी खोबऱ्याचा किस होता मग मी तोच टाकला आणि थोडंसं लसूण पण टाकलं. आणि आता हे मी आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट करून घेतली. आणि आता मी फोडणीची तयारी करते. तर माझ्याकडे मोठी कढई नाही आहे म्हणून मी टोपातच मिसळ बनवणार आहे. तर त्यामध्ये मी तेल टाकलं, जिरं टाकलं आणि आलं लसणाची पेस्ट आणि मसाले घरातले जे घरगुती मसाले आहेत ते टाकले. लाल तिखट, हळद, धना पावडर, मिसळ मसाला, कढीपत्ता वगैरे टाकून घेतले आणि चांगलं मिश्रण हलवून घेते. आणि जी पेस्ट आपण केली होती ना, तर ती मी टाकून घेतली आहे त्याच्यामध्ये आणि ती पण छान परतून घेतली. आणि त्याच्यानंतर मी मटकी आणि शिजली होती मग ती मटकी आणि ते पाणी टाकून घेते. मसाले पण छान फोडणी येऊन दिली होती. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मिसळचा कलर कसा आलेला आहे. मी जास्त तरीवाली पण नाही करत आहे, जास्त तेलकट वगैरे नाही मी जास्त यूज करत, कारण आयुषला पण खोकला येतो आणि जास्त तेल नाही जमत. एक तर पावाचे पदार्थ पण मी खूप हल्ली कमी बनवते, जास्त बनवतच नाही. त्यामुळं अगदी कमी नॉर्मल अशी तरी येऊन देते मी माझ्या ह्याला. पण टेस्ट नक्कीच चांगली झालेली आहे. आता मिसळला पण छान असा कड आलेला आहे, छान उकळी आलेली आहे. म्हणून मी आता मस्त हिरवीगार कोथिंबीर धुवून वगैरे चिरून त्यामध्ये मी टाकून घेतली आहे. आणि अशा प्रकारे माझी आता मिसळ पण रेडी झालेली आहे. तर मी छोटाच ब्लॉग बनवला आहे आजचा. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि ही माझी मिसळीचं ताट तयार आहे. तर या जेवायला. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत चलो बाय. स्वस्त खा, मस्त राहा आणि कमेंट करायला विसरू नका. तर ही आमची पुणेरी मिसळ तयार झाली.